गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. हिंदू धर्मात भगवान गणेशाला प्रथम पूजनीय मानलं जातं. कोणत्याही कामाची सुरुवात असो किंवा कोणताही शुभ समारंभ असो, विघ्न दूर करणारे भगवान गणेश यांची प्रथम पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्यातील चतुर्थी तिथी भगवान गणेशाला समर्पित आहे. संकष्टी चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला येते. पंचांगानुसार 6 मार्च रोजी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी असेल. याला भालचंद्र संकष्ट चतुर्थी असेही म्हटले जाते. पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 6 मार्च रोजी संध्याकाळी 7:53 सुरू होईल. या तिथीची समाप्ती 7 मार्च रोजी संध्याकाळी 7:17 होईल. संकष्टीचा उपवास चंद्रोदयाला सोडला जात असल्याने शुक्रवारीच हे व्रत पाळले जाईल. 6 मार्च हा वार देवी लक्ष्मीचा आहे, तसेच शुक्रग्रहाला देखील समर्पित आहे. हा दिवस आनंद, समृद्धी, प्रेम, वैवाहिक जीवन, कला, सौंदर्य आणि भौतिक सुखसोयींशी संबंधित आहे. धार्मिक मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थीचा उपवास रात्री चंद्रदर्शन केल्यानंतरच सोडला जातो. 6 मार्च रोजी चंद्रोदयाची वेळ रात्री 9:12 असल्याने यावर्षी मार्च महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत 6 मार्च रोजी साजरे केले जाईल. आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. बाप्पाला आपण विघ्नहर्ता म्हणत असतो. बाप्पा आपल्यावरती येणारे सर्व विघ्ने नक्कीच दूर करतो. तर आता अगदी आपल्याला संकष्ट चतुर्थीचा उपवास करणे जरी शक्य नसेल तर या दिवशी आपण काही उपाय करायचे आहे. आईने मुलांसाठी उपाय करायचे आहे. तसेच तुमच्या घरामध्ये जर पैसा येत नसेल किंवा पैसा आला तर तो स्थिर राहत नसेल, खूप कष्ट करून मेहनत करून देखील कष्टाचे फळ मिळत नसेल तरी देखील तुम्ही हे उपाय नक्कीच करू शकता. नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल, व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला तर अशा वेळेस बाप्पाचे विघ्न दूर करणारे काही उपाय तुम्ही आवर्जून करायचे आहे. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते आपल्या मुलांची प्रगती व्हावी. अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. पण पाहिजे तसं होत नाही. मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. खूप कष्ट करून मेहनत करून मुलांना देखील फळ मिळत नाही. तसेच मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते किंवा घरामध्ये उद्धटपणे बोलतात, रागवतात, चिडतात. लहान मुलगा असेल किंवा मोठा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, प्रत्येकाबाबत आपल्याला काही ना काही समस्या असतातच. तसेच मुलांचा विवाह वेळेवरती जुळून येत नाही. या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील गणपती बाप्पाचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. या दिवशी आपल्याला भगवान गणेशाची पूजा करायची आहे. मग तुम्ही अगदी सकाळी पूजा करू शकता. सकाळी जर वेळ नसेल तर सायंकाळी जरी पूजा केली, जरी हा उपाय केला तरी पण चालेल. या दिवशी भगवान श्री गणेशाला आपण अभिषेक करायचा आहे. अगोदर शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करत असताना ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर जे काही पाणी आहे तर ते पाणी आपण थोडंसं ग्रहण करायचं आहे. आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे. थोडंसं पाणी घरामध्ये देखील शिंपडावं. यामुळे घरामधील नकारात्मकता, इडापिडा दूर होत असते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. त्यानंतर भगवान श्री गणेशांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि भगवान श्री गणेशांना आपण चंदन लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे. त्याचसोबत भगवान श्री गणेशांना ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे. गोड खोबऱ्याचा नैवेद्य असेल, 21 दुर्वाची जोडी असेल, मोदक असेल, जास्वंदीचं फूल असेल तर या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शकता. आपल्याकडून जेवढ्या वस्तू उपलब्ध होतील तर तेवढ्या वस्तू आवर्जून या दिवशी गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आहे. आता आपल्याला एक दिवा घरामध्ये लावायचा आहे आणि त्यानंतरच उपाय करायला घ्यायचा आहे. तर या दिवशी घरामध्ये चौमुखी दिवा लावला जातो. तर चौमुखी दिवा का लावतात तर चारही बाजूने येणारं जे काही संकट आहे तर ते दूर व्हावं म्हणून या दिवशी घरामध्ये चौमुखी दिवा लावला जातो. हा दिवा प्रत्येकाने घरामध्ये आवर्जून लावायचा आहे.
आता चौमुखी दिवा कसा बनवायचा? तुम्ही कणकेचा चौमुखी दिवा घेऊ शकता किंवा मातीची पंती जरी चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल. आपण मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. आता या कणकेच्या दिव्यामध्ये कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, तर चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे किंवा मातीची पंथी चौमुखी पद्धतीने तुम्ही प्रज्वलित करू शकता. या दिव्यामध्ये 4 कापसाच्या वाती टाकायच्या आहे. त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे. शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता. आता दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि आपण ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा 11 वेळा जप देखील करायचा आहे. आता या दिवशी गणपती बाप्पाला एक टिळक लावला जातो, तर आपण शुद्ध तूप घ्यायचं आहे. आता प्रत्येकाच्याच घरामध्ये शुद्ध तूप हे असतंच. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा टिळक बाप्पाच्या कपाळावरती लावायचा आहे. हा टिळक बाप्पाच्या कपाळावरती लावत असताना ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर थोड्याशा अखंड अक्षता त्यावरती लावायच्या आहे. असा टिळक संकष्ट चतुर्थीपासून 21 दिवस कंटिन्यू लावला तर तुमच्या आयुष्यात येणारे सर्व संकटे, अडचणी, अडथळे हे दूर होत असतात व बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो असं म्हटलं जातं. अगदी 21 दिवस शक्य नसेल तर प्रत्येक संकष्ट चतुर्थीला असा टिळक तुम्ही बाप्पाच्या कपाळावरती आवर्जून लावायचाच आहे. त्यानंतर आता एखादी इच्छा असेल जी तुमची पूर्णच होत नसेल तर अशा वेळेस एक उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन देखील करू शकता. तर आपला डावा हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे, उजवा हात गणपती बाप्पाच्या कानाला लावायचा आहे आणि आपण ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. 3 वेळा ओम नमः शिवाय म्हणावं. आता ओम नमः शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे आणि भगवान भोलेनाथांचा आदेश भगवान श्री गणेश कधीही मोडत नाही. त्यामुळे आपण ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती भगवान श्री गणेशांना सांगायची आहे. कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील तुम्ही बोलून दाखवू शकता. संतान प्राप्ती होत नाही, विवाह जुळून येत नाही, घरामध्ये पैसा येत नाही किंवा घर होत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेनं सांगायचं आहे. अगोदर ओम नमः शिवाय म्हणा आणि त्यानंतर तुमची इच्छा बोला. कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होते असं म्हटलं जातं. हा उपाय जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे आणि त्यासोबत आपण जो काही बोलत आहोत तर ते इतर व्यक्तीला ऐकू जाणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. जेव्हा मंदिरात जाल तेव्हा बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहेत तर त्या सर्व वस्तू देखील तुम्ही घेऊन जायच्या आहे. आता आपल्याला हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे. तर हा उपाय मुलांसाठी करायचा आहे आणि त्यानंतरचा दुसरा उपाय नोकरी व व्यवसायासाठी करायचा आहे. तर आपल्याला 108 हिरवे मूग घ्यायचे आहे. हिरवे मूग हे अख्खे असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. त्यानंतर एक वाटी घ्यायची आहे. एक हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे. अगदी हाता एवढा असला तरी पण चालेल. हिरवा रंग हा गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय आहे. तसेच हिरवा रंग हा आपला बुध ग्रह देखील दर्शवत असतो. अगदी या संकष्टीला जरी तुम्हाला शक्य झाले नाही तर पुढच्या संकष्टीला जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल. आपण हिरव्या रंगाचा कपडा गणपती बाप्पाच्या चरणाजवळ ठेवायचा आहे. त्यानंतर एक हिरव्या मुगाचा दाणा हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि तो हिरव्या मुगाचा दाणा त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे. अशाच प्रकारे 108 वेळा ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणून ते 108 हिरव्या मुगाचे दाणे त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे आहे. त्यानंतर त्याची पोटली बनवायची आहे. ही पोटली आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती भगवान श्री गणेशांना बोलून दाखवायची आहे. मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा मुलांना वाईट संगत लागलेली आहे, मुलांना नोकरी मिळत नाही, मुलांबाबत ज्या काही समस्या असतील, मुलगा असेल मुलगी असेल तर ते तुम्ही गणपती बाप्पाला सांगायचं आहे. अगदी बाहेर परगावी मुले जर असतील तरी पण तुम्ही हा उपाय नक्की करू शकता. आता ही पोटली आपल्याला दिवसभर तिथेच राहून द्यायची आहे. संध्याकाळी आपण ही पोटली देवपूजा झाल्यावरती तिथून उचलायची आहे आणि मुलं जिथे झोपतात तर मुलांच्या उशीखाली ही पोटली ठेवायची आहे. आणि तुमची मुले जर बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर ते आल्यानंतर त्यांचा बाबा जास्त ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी ही पोटली ठेवायची आहे. फक्त अंधाऱ्या जागेत पोटली ठेवायची नाही.
मुलाचं नाव घेऊन पोटली ठेवायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे आणि अंघोळ करायची आहे, देवपूजा करायची आहे. ही पोटली तिथून उचलायची आहे आणि जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि आपली इच्छा मनोकामना बोलत मुलांबाबत ज्या काही अडचणी अडथळे असतील त्याबाबत गणपती बाप्पाला सांगायचं आहे आणि ही पोटली बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे. यामुळे मुलांबाबत जे काही अडचणी अडथळे असतील तर ते दूर होत असतात व मुलांची प्रगतीही होत असते. मुलांवर लागलेली नजरबाधा, इडापिडा ही दूर होण्यास मदत होत असते. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे. तसेच आता ज्यांना नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर अशा व्यक्तींनी 11 हिरवे मूग घ्यायचे आहे. जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, मग नोकरी मिळत नसेल, व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला असेल, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे आणि हे हिरवे मूग बाप्पाच्या चरणाजवळ ठेवायचं आहे. यामुळे कितीही नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर ते दूर होण्यास मदत होत असते व आपली प्रगती होत असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.